जय महाराष्ट्र. सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी नागराज चिमणे आज अशा मुद्द्यावर आहे की आपले कामगार आयुक्त जे जवळपास 5 महिने झाले घंटागाडी कर्मचारी फिरत होते. कामगार आयुक्ताकडं सगळे परवाने मिळून केस दाखल केली होती. जवळपास त्याच्यामध्ये 3 हिअरिंग झाल्या होत्या. 11/3/2026 पहिल्या हिअरिंगमध्ये समस्त ठेकेदाराला वॉटर गॅस कंपनीच्या मालकाला कामगार आयुक्त डोबऱ्याल यांनी कॉल केले होते. कॉल केल्यानंतर तिथनं मालकाचं उत्तर असं आलं की आम्ही कुठल्याही हिअरिंगला येऊ शकत नाही. असं सलग 3 हिअरिंग झाल्या. तिन्ही हिअरिंगमध्ये कामगार आयुक्तांना फोन करून सहित हे ठेकेदार त्या अधिकाऱ्याच्या फोनची कुठलीही म्हणजे कुठल्याही फोनवर अजूनपर्यंत एकाही तारखेला हजर राहिला नाही आणि आम्हाला डायरेक्ट असं निकाल देण्यात आलं की ही कागद घेऊन तुम्ही कोर्टामार्फत तुम्ही तुमची केस लढाव. तर माझं म्हणणं काय, कामगार आयुक्तानं जर तुम्हाला ठेकेदारांना फोन करून ठेकेदार जर तारखेला येत नसेल, मग त्या ठेकेदाराच्या मनात अधिकाऱ्याबद्दल किती म्हणजे सरकारबद्दल किती असं म्हणजे भीतीच राहिली नाही त्यांच्या मनात की बाबा हे आयुक्तानं आम्हाला फोन केले किंवा कुठले कारणास्तव केले असंही कुठलंही आढळून आलं नाही. आणि त्या गोष्टीचा आम्ही जे आम्ही केस केलं होतं ना पूर्वाने, तर असे कागदपत्र आहेत आम्हाला कोर्टात जाण्यासाठी दिलेले. हे कागद घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलं की बाबा असं असं आम्ही कोर्टात केस दाखल केलं होतं, तरीसुद्धा आमचं कुठलं तिन्ही हिअरिंगमध्ये समस्त ठेकेदार कोणी समोर आले नाहीत असं सांगूनसुद्धा आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन गेलो वरिष्ठांना विचारण्यासाठी. तिथल्या वरिष्ठांनी आम्हाला नकार दिला की बाबा तुम्ही आमचे कामगार नाहीत आणि तुमचा आमचा काय संबंध नाही. तर महाराष्ट्र राज्य 29 महानगरपालिका अ ब क ड वर्गमधील सर्व विभागीय कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना 1/1/2011 पासूनच ही महानगरपालिकेचे जे मेन अधिकारी आहेत, जे कंत्राटदाराला जे ठेका मक्ता देतात, त्यांच्या हातामध्ये आहे की त्या कामगारावर अन्याय होत आहे का नाही बघणं, देखरेख करणं, असं सरकारचा नियम आहे. तरीसुद्धा इथले कुठले अधिकारी त्या ठेकेदाराला काही बोलले नाहीत आतापर्यंत. आणि असे अनेक पुरावे आहेत. हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एवढे पुरावे आहेत. हे पूर्ण 5 महिन्यामध्ये जे फिरण्याचा कालावधी आहे ना, 5 महिन्यामध्ये एवढं फिरून एवढे कागद जमा झालेले आहेत. तरी आतापर्यंत सोलापूरमधला कुठला अधिकारी किंवा कोणी ठेकेदार व कामगाराबद्दल पण दखल घेतलं नाही. तरी असं अनेक महानगरपालिका घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत असं होतच आहे. आणि आपण जसं की बघत आहे वारंवार व्हिडिओ, प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये घंटागाडीबद्दल जे कामगार आहेत त्यांच्यावर असंच अन्याय होत आहे. त्या उद्देशानं आम्ही सोलापूर महानगरपालिकेमधले हे जे खोटे नाटे लोक आहेत ना, त्यांचे पुरावे सादर करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षा अजून भारी पुरावे तुम्हाला आम्ही देऊ. जय महाराष्ट्र.